आपण पाहताय न्यूज 18 लोकमत आपल्या सगळ्यांचं स्वागत। इथून पुढचा अर्धा तास बातम्यांचा वेगवान आढावा, पण त्यापूर्वी महत्त्वाच्या बातम्या। पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळचा मृत्यू। कोथरूडमधल्या गोळीबारात 4 गोळ्या लागल्या, उपचारादरम्यान मृत्यू। खामगाव एपीएमसीत पिस्तूल आणि कोयता हातात दाखवत एका शेतकऱ्याचा गोंधळ। सोयाबीन दरवाढीची आग्रही मागणी करत शेकडो शेतकऱ्यांची तीव्र निदर्शनं। सावित्रीबाई फुले विद्यापीठाचा सावळा गोंधळ। अभियांत्रिकीच्या परीक्षेसाठी चक्क गेल्या वर्षीची प्रश्नपत्रिका पाठवली। राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणाच्या सुनावणीचं वेळापत्रक निश्चित। 6 ते 27 जानेवारीच्या दरम्यान होणार सुनावणी। आमदार रोहित पवार यांच्या बारामती ॲग्रो कंपनीवर धाड। केंद्रीय तपास यंत्रणांच्याकडून छापेमारी, सूत्रांची माहिती। "15 दिवसात सर्वेक्षण तर जातगणना सुद्धा करा", जरांगे आकडे फुगवून सांगत आहेत मंत्री छगन भुजबळ यांचा आरोप। भाजप आमदार सुनील कांबळे यांची पोलीस शिपायाला मारहाण, कांशिलात लगावल्याचा व्हिडिओ व्हायरल। हिंदू देवदेवतांवर टीका करण्यापेक्षा औरंगजेब आणि मुघल यांचा इतिहास वाचा। खासदार श्रीकांत शिंदे यांची जितेंद्र आव्हाड यांच्यावर टीका। आव्हाडांवर कठोर कारवाईची मागणी। सोमालियाच्या जवळ कार्गो जहाज हायजॅक। जहाजावर 15 भारतीय क्रू मेंबर अडकले। भारतीय युद्धनौका बचावासाठी तैनात।